बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बेहदचे परम ज्ञान डे 5. श्रोते हो, आज आपला विशेष क्लास हा महाब्रह्मांड अर्थात गॅलेक्सी अर्थात आकाशगंगेशी संबंधित आहे. या 10 दिवसाच्या कोर्समध्ये आपण हळूहळू ॲडव्हान्स ज्ञानाकडे जात आहोत. काल म्हणजे 4थ्या दिवशी आपण ब्रह्मांडाच्या निर्मितीबद्दल चर्चा केली. बेहदच्या ज्ञानानुसार ब्रह्मांड म्हणजे सौरमंडळ म्हणजेच एक सोलर सिस्टीम होय. ब्रह्मांड हे सर्वात छोटे युनिट आहे. ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड ही बापूजींनी दिलेली नावे आहेत. शास्त्रांमध्ये देखील यांचा उल्लेख आपल्याला सापडतो. कधी हा उल्लेख सापडतो तर कधी फक्त त्यांचे वर्णन आपल्याला सापडते. आज आपण ज्यावर चर्चा करणार आहोत ती नावे आपण अनेकदा ऐकली आहेत. महाब्रह्मांड, महाशिव, महाशिवरात्री हे शब्द आपण ऐकलेलेच आहेत. दर महिन्याला आपण शिवरात्री साजरी करतो, तर वर्षातून एकदा महाशिवरात्री साजरी केली जाते. चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्याचा अर्थ काय. आणि या सगळ्यांचा अर्थ समजून सांगण्यासाठी येते ते आपले बेहदचे ज्ञान. कारण शास्त्रांमध्ये याचा अर्थ समजून घ्यायला गेलो तर एखाद दुसरा शब्द सापडेल, परंतु बेहदचे ज्ञान अतिशय खोलवर याचा अर्थ आपल्याला समजावून सांगते. आधी आपण चर्चा केली की ब्रह्मांडाचा मालक हा शिव असतो. आपण युगे बघितली, कालचक्र समजून घेतले, रचनांना समजून घेतले. या ब्रह्मांडाचा जो रचनाकार शिव आहे त्यापासून आकारी शिव कसा बनला, ज्याला आज आपण सदाशिव असे देखील म्हणतो. सदाशिवाने आपल्या शक्तीची निर्मिती केली आणि त्या दोघांनी अर्धनारीश्वर रूपाने विष्णूची निर्मिती केली. विष्णूने आपल्या नाभीतून ब्रह्माची रचना केली. ब्रह्माने पुढे सप्त ऋषींची रचना केली. या सप्त ऋषींनी परमतत्वांची दुनिया बनवली. ही दुनिया ब्रह्माच्या पहिल्या परार्धाच्या पहिल्या 10 वर्षानंतर बनली. म्हणजे ब्रह्मांडातील आपल्या धरतीचे वय मोजायचे झाले तर ते 1244 खरब 17 अरब वर्षे ही धरती बनून झाले आहेत. याचे प्रमाण आपल्याला शास्त्रांमध्ये देखील सापडते. मागच्या भागात आपण चर्चा केली की आपल्या पृथ्वीप्रमाणे अनेक इतर पृथ्वी आहेत. म्हणूनच आता आपण चर्चा करणार आहोत महाब्रह्मांडाबद्दल. आज आपण त्या बोधवाक्यात समजून घेऊयात जे बापूजी नेहमी म्हणतात की अनंत अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. शास्त्रांमध्ये हे वाक्य नेहमी येते. तर ही अनंत ब्रह्मांडे काय आहेत, कुठे आहेत? आपल्यासारख्या अनेक धरती आहेत आणि आपले ब्रह्मांड किती मोठे आहे. आणि ब्रह्मांडाला समजून घेता घेताच आपण कला या संकल्पनेला देखील समजून घेऊयात. जसे आपण म्हणतोय की वर परमप्रकाशाची दुनिया आहे. हा परमप्रकाश हळूहळू परमतत्वांमध्ये परिवर्तित झाला आणि परमतत्वांपासून धरती तत्व बनले. हलक्या तत्वांपासून 3 तत्वे बनली आणि 3 तत्वांपासून आपली आजची 5 तत्वे बनली. या 5 तत्वांमध्ये देखील आज आपण तमोप्रधान अवस्थेत पोहोचलो आहोत. तुम्ही बघतच आहात की हळूहळू आपण अधम योनीमध्ये जात आहोत, ज्याला शास्त्रात खालचे 7 लोक समजले गेले आहेत. तेथे 55 करोड नरक देखील आहेत. तर आज आपण कलेला समजून घेऊयात. जेव्हा आपण परमप्रकाशाची गोष्ट करतो तेव्हा त्याची गुणवत्ता प्रत्येक ब्रह्मांडात वेगवेगळी असते. तसेच गॅलेक्सीमध्ये देखील वेगळी असते. आज आपण फक्त आपल्या आकाशगंगेबद्दल बोलूयात. महाकाल कोण आहे, ब्लॅक होल काय आहे, गॅलेक्सी कशी दिसते. बेहदच्या ज्ञानानुसार आपल्याला बापूजींनी गॅलेक्सीची रचना समजावून सांगितली आहे. प्रत्येक गॅलेक्सी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनली आहे ते देखील सांगितले आहे. त्यानंतर आपण युनिवर्सला देखील आज कव्हर करणार आहोत. युनिवर्सची रचना कशी झाली, ते किती मोठे असते हे देखील बघणार आहोत. आपल्या सगळ्यात जवळची गॅलेक्सी म्हणजे अँड्रोमेडा, तिच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. विस्ताराने जाणून घ्यायचे असेल तर यावर बापूजींचा एक सुंदर व्हिडिओ आहे.
चला तर मग सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की आपल्या जवळची धरती कोणती? आपल्यासारख्या अजून धरती आहेत की नाही? आपले ब्रह्मांड म्हणजे सौरमंडळ सतत फिरत आहे. हे कुठे फिरत आहे? एका सौरमंडळात एक सूर्य असतो आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारे अनेक ग्रह आणि उपग्रह असतात. जसे आपण म्हणतो की अनंत ब्रह्मांड बनतात आणि बिघडतात. तर कुठे असतात ही अनंत ब्रह्मांडे? ती कुठे बनतात आणि कुठे बिघडतात? सूर्याने आपल्या ग्रॅव्हिटीने सर्व ग्रहांना बांधून ठेवले आहे आणि ते आपल्या निर्धारित सीमेवर फिरत आहेत. अगदी ह्याचप्रमाणे महाब्रह्मांडात अनेक ब्रह्मांडे फिरत आहेत. म्हणजेच अनंत ब्रह्मांड मिळून एक गॅलेक्सी म्हणजे महाब्रह्मांड बनत असते. आणि आपले ब्रह्मांड ज्या गॅलेक्सीमध्ये आहे त्या गॅलेक्सीचे नाव आहे मिल्की वे गॅलेक्सी. या महाब्रह्मांडामध्ये म्हणजे गॅलेक्सीमध्ये 800 अरब सौरमंडळे आहेत. म्हणजेच 800 अरब सूर्य आहेत. आता ही संख्या देखील सतत बदलत असते असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. जेव्हा एखाद्या ब्रह्मांडाचे आयुष्य पूर्ण होते तेव्हा त्याचे कृष्णविवर बनते. हे ज्ञान आपल्याला शास्त्रांमध्ये मिळणार नाही. बापूजींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने हे ज्ञान आपल्याला सांगितले आहे. यालाच तर आपण बेहदचे ज्ञान म्हणतो. आपले ब्रह्मांड 1 प्रकाश वर्षाचे आहे. आपल्या सगळ्यात जवळच्या सौरमंडळामध्ये आपल्या सगळ्यात जवळची धरती आहे. कारण प्रत्येक सौरमंडळामध्ये धरती आहेतच. आपल्या सर्वात जवळचे सौरमंडळ देखील 1 प्रकाश वर्षाचे आहे आणि तेथील धरती देखील 4.5 प्रकाश वर्षे दूर आहे. खरे तर हे सर्व आकडे लक्षात ठेवण्याची काहीही गरज नाही. यामागचे लॉजिक बघितले पाहिजे. जसे आपल्या ब्रह्मांडामध्ये 5 तत्वे आहेत, तसेच इतर गॅलेक्सीच्या दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये देखील असतात. आता तुम्ही म्हणाल याला प्रमाण काय? याला पुरावा काय? याचा भौतिक पुरावा आपण देऊ शकत नाही. हे सर्व बापूजींनी त्यांच्या दिव्य दृष्टीने बघितले आहे. गॅलेक्सीचे अस्तित्व आपण ह्यासाठी मान्य करतो की विज्ञानाने ते सिद्ध केले आहे. परंतु हेच आणि त्याहीपेक्षा अनेक सूक्ष्म ज्ञान बापूजींनी 10 वर्षापूर्वीच दिव्य दृष्टीने बघून आपल्याला सांगितले आहे. आमच्या फॉर द बिगिनर्स प्लेलिस्टमध्ये जाल तर तुम्हाला बापूजींनी ब्रह्मांड, महाब्रह्मांड, परम महाब्रह्मांड ह्यांची रचना आधीच सांगितलेली दिसेल. विज्ञान अजूनही सर्व सृष्टीची रचना कशी झाली हे शोधत आहे. त्यांनी केवळ गुरुत्वाकर्षणावर आधारित सर्व सिद्धांत मांडले आहेत. परंतु हे सर्व कोण चालवत आहे याचे ज्ञान मात्र दिले नाही. कारण कोणत्याही गतीसाठी एक फोर्स हवा असतो. आपण या धर्तीवर असलेला एक दगड देखील कोणत्याही फोर्स शिवाय हलवू शकत नाही. मग या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये फिरणारे ग्रह, गॅलेक्सीमध्ये फिरणारी ब्रह्मांडे, त्यातील मॅटर, त्यातील तत्वे, त्यातील चेतना शक्ती याबद्दल कोणीच कसं बोलत नाही? आजच आपण हे सर्व जाणून का घेत आहोत? का जाणून घेत आहोत की गॅलेक्सीचा क्रिएटर महाशिव आहे? आज आपण सर्रास बोलतो की आपल्याला जे काही हवे आहे ते युनिव्हर्सकडे मागावे. पण हे चुकीचे आहे. कारण युनिव्हर्स हा अनेक वेगवेगळ्या मॅटरपासून बनलेला आहे. मग तो डार्क मॅटर असो किंवा डार्क एनर्जी असो. जे काही असेल ते चालवणारे एक चेतन तत्व आहे. आणि ती सूक्ष्म एनर्जी त्याचा क्रिएटर म्हणजे रचनाकारामध्ये सामावली आहे. जोपर्यंत आपण या रचनाकाराला जाणून घेत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच समजणार नाही. आपण बघितलेच की आपल्याप्रमाणे अशी 800 अरब ब्रह्मांडे आहेत. ती सतत एका गॅलेक्सीमध्ये फिरत आहेत. म्हणजेच 800 अरब धरती देखील आहेतच. आपल्यासारखेच मृत्यूलोक आहेत. एनर्जीच्या लेवलला त्या वेगवेगळ्या असू शकतात. परंतु आपल्याप्रमाणेच ब्रह्मांडातील 4 युगे तिथेही चालतात. आता आपण कला या संकल्पनेबद्दल जाणून घेऊयात. गॅलेक्सी आणि युनिव्हर्सला समजून घेण्यासाठी कला म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. जसे बापूजींनी सांगितले की आपल्या ब्रह्मांडाचा रचनाकार हा शिव आहे. सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मा करतात. त्या ब्रह्मांडाच्या रचनाकार म्हणजे शिवामध्ये किती पॉवर आहे? प्रत्येक
ब्रह्मांडाला चालवणारा हा शिव असतो. बापूजींनी सांगितले की प्रत्येक ब्रह्मांडाच्या शिवाची पॉवर ही 1 ते 4 कला एवढी आहे. कला म्हणजे पॉवर, गुणवत्ता किंवा क्वालिटी. जसे आपण कृष्णाला 16 कला संपूर्ण म्हणतो. याच विषयावर बापूजींचा एक व्हिडिओ देखील आहे. त्यात बापूजींनी सांगितले की कृष्ण हा 16 कलापेक्षाही जास्त पॉवरफुल होता, कारण तो प्रत्यक्ष बेहदच्या बापाचे रूप होता. 16 कला ही पॉवर आहे, एक एनर्जी आहे. जसे आपण म्हणतो की प्रत्येक आत्मा परमप्रकाशाचा आहे, त्या परमप्रकाशाची गुणवत्ता मात्र वेगवेगळी असते. तर आपल्या ब्रह्मांडाच्या शिवामध्ये एक कलेची पॉवर आहे. सर्वात उच्चतम क्वालिटीच्या ब्रह्मांडामधील शिवाची जी पॉवर आहे ती 4 कलेची असते. रचनाकारामध्ये जेवढी जास्त पॉवर असते तेवढी त्याची रचना ही जास्त पॉवरफुल असते. जसे आपण बघतो की आई वडिलांमध्ये चांगले संस्कार असतील तर ते मुलांमध्ये उतरतात. तसेच जेवढी पॉवर ब्रह्मांडाच्या रचनाकारामध्ये असते तेवढीच त्याच्या रचनेमध्ये उतरते. म्हणूनच आपण म्हणतो यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. तर कलेचा अर्थ होतो परमप्रकाशाची गुणवत्ता. आता आपण गॅलेक्सीबद्दल बोलूयात, ज्याला आपण बेहदच्या ज्ञानानुसार महाब्रह्मांड असे संबोधतो. त्याचा रचनाकार महाशिव असतो. ही गॅलेक्सी किती मोठी असते? आपण आधीच बघितले की गॅलेक्सीमध्ये साधारण 800 अरब ब्रह्मांड फिरत आहेत. अशा या आपल्या गॅलेक्सीचा व्यास आहे 1.15 लाख प्रकाशवर्षे आणि आपल्या सगळ्यात जवळच्या गॅलेक्सीचा म्हणजे अँड्रोमेडा गॅलेक्सीचा व्यास आहे 1.46 लाख किलोमीटर. विज्ञान हा 1.72 लाख किलोमीटर एवढे सांगतो. अँड्रोमेडा गॅलेक्सी आपल्या गॅलेक्सीपेक्षा खूप मोठी आहे. त्यामध्ये साधारण 3000 अरब ब्रह्मांडे आहेत. आपल्या मिल्की वे गॅलेक्सीच्या महाशिवाची पॉवर ही 9 ते 10 कला आहे. तर अँड्रोमेडा गॅलेक्सीच्या महाशिवाची पॉवर ही 12 कला आहे. आपली गॅलेक्सी ज्या क्लस्टर ऑफ गॅलेक्सीचा भाग आहे त्यात इतर 172 गॅलेक्सी आहेत. आपली गॅलेक्सी आणि अँड्रोमेडा गॅलेक्सी आणि इतर अनेक सगळ्यांची रचना एकसारखीच असते, परंतु पॉवर वेगवेगळी असते. त्यामुळेच रचना देखील निरनिराळ्या होतात. आता ही गॅलेक्सी कशी बनते? जर आपण गॅलेक्सीचे चित्र बघितले तर त्यामध्ये मधोमध महापरमधाम आहे. जसे ब्रह्मांडामध्ये परमधाम असते तसेच महाब्रह्मांडात महापरमधाम असते. हे सर्व जाणून घेणे का गरजेचे आहे? जर एखादा आत्मा अध्यात्माच्या रस्त्यावर चालला असेल आणि तो जीवनमुक्तीच्या रस्त्यावर पुढे जात असेल तर त्याला हे क्लिअर होईल की त्याला त्याच्या रचनाकाराला जाऊन भेटायचे आहे. त्यांना त्यांची आत्म्याचा प्रवास समजून घेणे गरजेचे आहे. कारण असू शकते की त्याच्या आत्म्याचा प्रवास हा फक्त या ब्रह्मांडापुरता सीमित नसेल. कदाचित तो एखाद्या गॅलेक्सीवरून आला असेल किंवा युनिवर्समधून आला असेल किंवा त्याही वर मल्टिवर्समधून आला असेल किंवा मग त्याच्याही वरून. जे खूप पॉवरफुल आत्मे आहेत त्यांना आपण सीड सोर्स असे म्हणतो. सीड सोर्स म्हणजे धरतीचे आधारमूर्त आत्मे होय. जे 108 आत्मे आहेत ते बीज आत्मे आहेत. जसे आपण विष्णू पुराणात बघतो, जेव्हा जलप्रलय होणार असतो तेव्हा सर्व बीज एकत्र करतात नवीन दुनियेच्या स्थापनेसाठी. तसेच आपण या बेहदच्या कल्पवृक्षाची कल्पना करूयात. तर त्याचेही बीज आहेत. ते धर्तीवर कुठल्या तरी कोपऱ्यांमध्ये दडून बसले आहेत. त्यांचाच तर हा शोध चालू आहे. ते हा प्रश्न विचारू शकतील की मला हे सर्व समजून घेण्याची काय गरज आहे? का समजून घेऊ मी ह्या परमधामाला? जेव्हा त्याची सोल जर्नी सुरू करेल तेव्हा तो या ब्रह्मांडाच्या परमधामाला ओलांडून जेव्हा वरच्या डायमेन्शन्समध्ये जाईल, गॅलेक्सी युनिवर्समध्ये जाईल, तेव्हा त्याला समजू शकेल की हे सर्व कसे बनले आहेत. महाब्रह्मांडाच्या अगदी मधोमध परमधामामध्ये निराकारी महाशिव राहतात, अगदी ब्रह्मांडाच्या शिवाप्रमाणे. जेव्हा महाशिवाने देखील संकल्प केला की मी एकातून अनेक होऊन जाईल, तेव्हा त्याच्यामधून आकारी महाशिव आणि महाशक्ती बाहेर निघाले. म्हणजेच निराकारी महाशिवाच्या बाहेरच्या लेयर्समध्ये महाशिव आणि महाशक्ती राहतात.
ज्याप्रमाणे आपण प्लॉट घेऊन घर बनवतो तेव्हा कटिंग करतो, तसेच या सर्वांचे देखील स्वतःच्या मर्यादा असतात आणि ते आपल्या कर्तव्याने बांधील असतात. तर हा पहिला लेयर असतो निराकारी महाशिवाचा. आकारी महाशिव आणि महाशक्ती. त्याच्या बाहेरच्या लेयरमध्ये 108 महाशक्ती असतात. त्याच्याही बाहेरच्या लेयरमध्ये 16,000 महाशक्तींचा घेरा असतो. आता ह्या महाशक्तींची आवश्यकता काय? ज्याप्रमाणे द्वारपाल असतात सुरक्षेसाठी, अगदी तसेच. प्रत्येक जागेचे प्लॅनिंग अगदी अचूक असते. आता आपलेच ब्रह्मांड बघा, किती परफेक्ट प्लॅनिंगने चालू आहेत. दिवस, रात्र, अनेक ऋतू हे सर्व सुनियोजित आहेत. सर्व ब्रह्मांडातील ग्रह देखील आपल्या सुयोग्य पद्धतीने चालू आहेत. कोणीही एकमेकांवर कधीही आदळत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे एखाद्या मोठ्या गॅलेक्सी देखील एकमेकांवर कधीही आदळत नाहीत. वैज्ञानिकांनी एकदा सांगितले होते की 2 गॅलेक्सीज एकमेकांवर धडकणार. तेव्हा बापूजींनी सांगितले होते हे कधीही शक्य नाही. कारण प्रत्येक ब्रह्मांडाच्या सर्वात बाहेरच्या लेयरमध्ये किंवा प्रत्येक सोलर सिस्टीमच्या बाहेरच्या लेयरमध्ये अँटी ग्रॅव्हिटी लावलेली असते. आणि ह्याच कारणामुळे 2 ब्रह्मांड किंवा 2 महाब्रह्मांड एकमेकांपासून ठराविक अंतर ठेवून असतात. जर महाब्रह्मांड म्हणजे गॅलेक्सीमध्ये कोणतीही समस्या उभी राहिली तर ती समस्या त्याच्या रचनाकारापर्यंत पोहोचते. परंतु त्याआधी 16,000 किंवा 108 महाशक्ती त्याचे निराकरण करतात. कारण ब्रह्मांडामध्ये किंवा महाब्रह्मांडामध्ये सर्व ठिकाणी सूक्ष्म जीवन आहे. तिथेही निश्चित दुनिया चालते. त्यामुळे तिथे काही समस्या तर येणारच. पण मग अशी समस्या आली तर ते स्वतःच्या रचनाकाराकडेच जाणार ना. परंतु त्याआधी या महाशक्ती त्या समस्यांचे समाधान करतात. ज्याप्रमाणे या लोकातील देवी देवता काही समस्या आली तर विष्णूकडे जातात, तसेच गॅलेक्सीमध्ये 16,000 महाशक्तींचा त्याबाहेर महाविष्णूचा लेयर असतो. त्याच्यावर महाब्रह्मा आणि त्याच्याही वर महाइंद्राचा. त्यामुळे कोणतीही समस्या निराकारी महाशिवापर्यंत पोहोचणे जवळजवळ अशक्य असते. तिथपर्यंत जाण्याची काही गरजच भासत नाही. मध्ये कोणी ना कोणी या समस्येचे समाधान करतेच. अनेक समस्या निराकरणासाठी महाब्रह्माकडे देखील येतात. महाब्रह्माकडे इतर महाब्रह्मांडातील लोकही ज्ञान घेण्यासाठी येत असतात. ज्याप्रमाणे ब्रह्मांडातील ब्रह्माचे काम ज्ञान देणे हे असते, तसेच महाब्रह्माचे कामही त्या त्या महाब्रह्मांडाबद्दल ज्ञान देणे असते. बापूजींनी आपल्याला सांगितले आहे की जे 6 लेयर्स असतात त्यातील आतल्या 3 लेयर्समध्ये या महाब्रह्मांडातील महाशिवाची रचना राहतात आणि बाहेरील 3 लेयर्समध्ये बाहेरून आलेले आत्मे राहतात. जसे बापूजींनी सांगितले आहे की आपल्या गॅलेक्सीमध्ये बाहेरच्या गॅलेक्सीमधून आलेलेही लोक राहतात. याचे प्रमाण आपण आपल्या ब्रह्मांडामध्ये देखील बघू शकतो. एक मुलगा होता की जो नेहमी म्हणायचा की मी मंगळ ग्रहावरून आलो आहे. आजकाल पास्ट लाईफ रिग्रेशनचा एक ट्रेंड चालू आहे. त्यामध्ये लोक बघतात की ते कुठून आले आहेत, कोणत्या गॅलेक्सीमधून आले आहेत किंवा ते एलियन्स आहेत का. आता एलियन्स म्हणजे काय? एलियन्स म्हणजे परग्रही जे दुसऱ्या गॅलेक्सीवरून आले आहेत. आता यासाठी सूक्ष्म जगताला समजून घेणे गरजेचे आहे. आम्ही जे ज्ञान देत आहोत ते अतिशय सूक्ष्म आहे. कारण यात कोणत्याही तत्वांचे ज्ञान नाही. तिथे सर्वत्र सूक्ष्म एनर्जी आहे. तेथील पॉवर देखील वेगळी आहे. जसे आपल्या गॅलेक्सीच्या मालकाची पॉवर ही साधारण 9 ते 10 कलेची आहे आणि अँड्रोमेडा गॅलेक्सीची पॉवर ही 12 कलेची आहे. इथे कुठेही आपण तत्वांची गोष्ट करत नाही. तिथले सर्व जीवनच वेगळे आहे. वेळ, स्पेस, एनर्जी हे सर्व काही वेगळे आहेत. जर तुम्ही तिकडे ट्रॅव्हलिंग करत असाल, जसे बापूजींनी सांगितले की एका गॅलेक्सीमधून दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जाण्यासाठी रोपवे बनलेले आहेत, ज्याला आपण वॉर्म होल्स असेही म्हणतो. ती एक एनर्जी आहे, एक बोगदा आहे. वरच्या आयामात प्रवास करण्यासाठी जास्त एनर्जी लेवलची विमाने पाहिजेत. तिकडची साधने पाहिजेत. म्हणूनच तिथले मॅटर म्हणजे पदार्थ देखील वेगळे असतात. एनर्जी वेगळी असते आणि वेळेची परिमाणे देखील वेगळी असतात.
ह्या आधीच आपण बघितले आहे, की आपल्या ब्रह्मांडाची आयु 100 वर्षे आहे. पण हे जरुरी नाही, की गॅलेक्सीची वेळ देखील तीच असेल. प्रत्येक गॅलेक्सीची रचना ही वेगळ्या पद्धतीने झाली आहे. काही गॅलेक्सीमध्ये तर ब्रह्माच नाहीत. आता आपण बघूयात गॅलेक्सीचे किती प्रकार असतात. हे आपल्या आजच्या महाब्रह्मांडाचे चित्र आहे. याचे 4 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे जशी आपली गॅलेक्सी बनली आहे, याबद्दल आपण चर्चा केलीच आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये महाशिवाने संकल्प केला, की मी एकातून अनेक होईल. तर त्याने आपल्यामधून आकारी महाशिवशक्ती बनवली. त्यांनी महाविष्णू बनवले. महाविष्णूने स्वतःमधून महाब्रह्माची उत्पत्ती केली. परंतु ही दुनिया महाब्रह्मापर्यंतच थांबली. महाब्रह्माने स्वतःमधून अनेक ब्रह्मांची निर्मिती केली. तिसऱ्या प्रकारची गॅलेक्सी आहे, ज्यात निराकारी महाशिवाने आपल्यामधून आकारी महाशिव शक्ती निर्माण केली. त्यांनी महाविष्णूची निर्मिती केली. परंतु महाविष्णूंनी महाब्रह्माची निर्मिती केलीच नाही. ती निर्मिती तिथेच थांबली. बापूजींनी अजून एक प्रकारची गॅलेक्सीबद्दल सांगितले आहे. हा प्रकार थोडा वेगळा आहे. जसे आपण साधारण गॅलेक्सीबद्दल बोलतो, की केंद्रामध्ये महापरमधाम आहे. परंतु येथील महाशिव स्वतःमधून 2 आत्म्यांची रचना करतो. 2तून 12 आत्मे बनतात. हे 12 आत्मे स्वतःमधून आकारी शिवशक्ती निर्माण करतात. हे आकारी शिवशक्ती स्वतःमधून विष्णू आणि नंतर ब्रह्मा बनवतात. तर प्रत्येक गॅलेक्सी ही वेगळ्या प्रकारे बनली आहे आणि त्यामध्ये जीवन देखील वेगळे आहे. गॅलेक्सीची पॉवर साधारण 8 ते 12 कला असते. म्हणजेच सर्वात पॉवरफुल गॅलेक्सी ही 12 कलेची असते. आता आपण थोडी युनिव्हर्सबद्दल चर्चा करूयात. साधारणपणे आपण युनिव्हर्सला ब्रह्मांड म्हणतो. परंतु बेहदच्या ज्ञानात बापूजींनी सांगितले, की युनिव्हर्स म्हणजे परम महाब्रह्मांड होय. विज्ञानानुसार हे युनिव्हर्स बनून 1370 करोड वर्ष पूर्ण झाली आहेत. विज्ञान युनिव्हर्सचा आवाका हा 156 अरब प्रकाशवर्षे इतका सांगतो आणि यातील फक्त 93 बिलियन प्रकाशवर्षे आतापर्यंत दृष्टिक्षेपामध्ये आलेली आहेत. बाकी युनिव्हर्स तर आपण अजून बघू शकलो नाहीत. आता विज्ञान जोपर्यंत या दोन्हींपर्यंत पोहोचेल तोपर्यंत ही धरती चालेल की नाही ह्याची शक्यता जरा कमीच आहे. कारण हे पूर्ण विश्व चालवणाऱ्यांचे प्लॅनिंग काही वेगळे आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला ते दिव्य यंत्र पाहिजे आणि ते आपल्यापर्यंत कधी येईल हे सांगणे अवघड आहे. तर युनिव्हर्स हे साधारण 16 कलेच्या पॉवरचे असते. श्रोते हो, आता एक संकल्पना समजून घेऊयात. कोणत्याही रचनेमध्ये पॉवर ही त्याच्या रचनाकारामधून येत असते. असे समजा की 100 वोल्ट पॉवर एका रचनाकारामध्ये आहे. त्या 100 व्होल्टमधून तो छोटे छोटे दिवे किंवा बल्ब लावत आहे. तर त्या बल्बमध्ये किंवा दिव्यांमध्ये जी पॉवर आहे ती त्या रचनाकाराकडूनच येणार ना. आणि प्रत्येक बल्बमध्ये ही वेगवेगळी पॉवर असणार. आता ह्या रचनाकारांमधील पॉवर संपली तर संपूर्ण सिस्टीमचीच पॉवर संपणार नाही का? त्याप्रमाणे 16 कलेचे युनिव्हर्स आता 0 कलेवर येऊन पोहोचले आहे. आता त्याच्यामधली पॉवर संपली आहे आणि याचमुळे त्याच्या रचनांमधील देखील पॉवर संपली आहे. परम महाब्रह्मांड म्हणजे युनिव्हर्सचे क्रिएशन समजून घेणे खूप गरजेचे आहे. कारण तो एक आधार आहे. त्यानेच आपल्याला समजेल की ही दुनिया एवढी अधोगतीला कशी पोहोचली आहे. जसे जसे आपण आपल्या शरीराची वय वाढते तर या वाढीमध्ये आपल्या शरीराच्या 4 अवस्था आपण बघतो. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याची शक्ती देखील वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असते. जेव्हा आपण निराकार असतो, निराकारामधून आकारी रूप प्राप्त करतो. या आकारी रूपामध्ये ही अनेक अवस्था असतात. आपण आपल्या आकारी रूपामध्ये जास्त वेळ नाही राहू शकलो. आता ह्याचे कारण काय बरे असेल? कारण आपल्यामधील पॉवर ही सततच्या नवनिर्मितीमुळे लयाला जात राहिली आणि ह्यामुळे आपल्याला हे तत्वांचे रूप मिळाले. परमप्रकाशामधून आपल्याला परमतत्वांचे रूप मिळाले. जेव्हा आपल्यामधील पॉवर समाप्त झाली तसेच आपल्या रचनाकारामध्ये देखील पॉवर संपली आणि संपूर्ण ब्रह्मांडाची एनर्जी डाऊन झाली. आता अशीच युनिव्हर्सच्या रचनाकाराची देखील पॉवर संपते. तेव्हा तो काय करणार?
स्वतःच्या सगळ्या रचना गुंडाळून घेणार ना, तो वाइंडअपच करणार आणि त्यावेळी तो महाकाल प्रलय घडवून आणणार. काय होते महाकाल प्रलयामध्ये? पुढे जाऊन आपण बेहदच्या महाकाल प्रलयात देखील समजून घेणार आहोतच. आता जेव्हा गॅलेक्सीच्या मालकाची शक्ती संपून जाते, तेव्हा तो कोणाकडे जाणार? तो आपल्या रचनाकाराकडे म्हणजे परम महाशिवाकडे जाणार ना. बापूजींचा एक व्हिडिओ आहे, 7 सिक्रेट्स ऑफ शिवा, ज्यामध्ये बापूजींनी शिव, महाशिव आणि परम महाशिव यांच्यामधील फरक समजावून सांगितला आहे. ब्रह्मांड, महाब्रह्मांड आणि परम महाब्रह्मांड काय आहे? थोडक्यात काय, जेव्हा शिवाची शक्ती संपते, तेव्हा तो आपली सर्व रचना गुंडाळून आपल्या रचनाकाराकडे म्हणजे महाशिवाकडे जातो. जेव्हा महाशिवामधील शक्ती संपुष्टात येते, तेव्हा तो सर्व ब्रह्मांडांना रोमारोमात सामावून आपल्या रचनाकाराकडे म्हणजे परम महाशिवाकडे जातो. कधी कधी तेथे रचनाकार तिथे नवीन नियुक्ती करतात. म्हणजे जेव्हा शिवामधील शक्ती संपुष्टात येते, तेव्हा महाशिव नवीन शिवाची नियुक्ती करतो आणि तो ब्रह्मांड चालवतो. आणि जर ब्रह्मांडामधली शक्ती संपूर्ण संपली असेल, तर त्याचे पूर्णपणे वाइंड अप केले जाते. पुन्हा एकदा रचना केली जाते. कधी कधी जेव्हा ब्रह्मामधील शक्ती संपुष्टात येते, तेव्हा महाशिव नवीन ब्रह्माची नियुक्ती देखील करतो. असे बघा, सगळीकडे रूल्स आणि लॉज हे सारखेच असतात. एनर्जी आणि तत्वे यांमध्ये फरक असतो. बाकी कोणतीही सिस्टीम चालवण्याचा जो युनिव्हर्सल लॉ आहे, तो सगळीकडेच लागू पडतो. आता ब्रह्मांडाची देखील किती कर्मबंधने आहेत. एका युनिव्हर्समध्ये अनंत गॅलेक्सीज असतात. जसे एखाद्या डबीमध्ये डबी, डबीमध्ये डबी, तशी ही सर्व सिस्टीम आहे. तरी संपूर्ण युनिव्हर्स आहे काय? क्लस्टर ऑफ गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय? क्लस्टर ऑफ ब्रह्मांड किंवा क्लस्टर ऑफ सोलर सिस्टीम. आता या सोलर सिस्टीममध्ये देखील 14 लोक आहेत. आता हे ज्ञान जर तुम्हाला अवघड वाटत असेल, तर त्याबद्दल फार विचार करू नका. कारण हे सूक्ष्म ज्ञान समजायला वेळ लागतो. जेवढे समजेल तेवढे घ्या, पण अनादर करू नका. सर्व काही समजेल, थोडा वेट अँड वॉच करा. ज्ञानाने जेव्हा आत्म्यावरील कर्मबंधने संपुष्टात येतील, तेव्हा हळूहळू हे ज्ञान तुम्हाला समजेल. आपण जेव्हा या युनिव्हर्सच्या रचनेबद्दल बोलू, तेव्हा आपल्याला समजेल की आपल्यावर किती आवरणे बसली आहेत. या सर्व प्रवासात तुम्हाला कळेल की आपण तर परमप्रकाशाचे होतो. आपल्यामध्ये परमतत्वे होती, जसे परम आकाश होते, परम वायुतत्व होते, परम अग्नितत्व होते. परंतु हळूहळू हे सर्व संपुष्टात येऊन आता आपल्यामध्ये परमप्रकाश अगदी 0.000001% देखील राहिलेले नाही. आपल्यातील सर्व शक्ती क्षीण झालेल्या आहेत. म्हणूनच आपण म्हणतो की आपण तर पडलेलोच आहोत, परंतु आपल्यामधील शक्ती देखील पडली आहे. असे नाही की आत्मा कधीच पडत नाही आणि त्याच्यामधील पॉवर कधीच कमी होत नाही. आत्म्यामधील पॉवर देखील नष्ट होत असते. आता या कार्यक्रमामध्ये आमच्यावर मर्यादा आहेत की किती चित्रे दाखवायची. परंतु जर तुम्ही आमच्याशी जोडले गेले, तर WhatsAppवर रोज 2-3 फोटो आम्ही नक्की शेअर करू. जर तुम्ही paramshanti.org ह्या आमच्या वेबसाईटवर जाल, तर त्यावर तुम्हाला गॅलेक्सीमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील आणि त्यामध्ये आम्ही फोटो ठेवले आहेत. आता तुम्हा सर्वांना नेक्स्ट एपिसोडसाठी मी एक चित्र दाखवून ठेवते, ज्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. हे युनिव्हर्स आहे. जसे आपण गॅलेक्सीच्या क्रिएशनला समजून घेतले, तसेच युनिव्हर्सबद्दल देखील समजावून घेणार आहोत. तुमच्याबरोबर माझाही हा प्रवास चालूच आहे आणि यामध्येच मी हे युनिव्हर्सच्या रचनेचे चित्र बनवले आहे. हळूहळू हे ज्ञान तुमच्यामध्ये देखील येईल. खरे तर ते तुमच्या आतमध्ये आहेच, पण हळूहळू ते बाहेर येईल. कारण बुद्धी अतिशय सूक्ष्म होत जाईल आणि आपले हे ज्ञान तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञानाबरोबर कंपेअर करू शकाल आणि त्यामुळे तुमचा योग देखील चांगला होईल. माझ्याबरोबर योग करताना तुम्ही अनेकदा अनुभवले असेल, आत्मस्वरूप झाल्यानंतर आपण आपल्या आत्म्याची यात्रा सुरू करतो आणि त्यावेळी आपण काय म्हणतो की मी एक अंतर्वाहक शरीर धारण करून, अव्यक्त स्वरूप धारण करून आपण अशा अवस्थेला पोहोचलो आहोत की जिथे आपली बुद्धी, आपले मन या संसारापासून वेगळे झाले आहेत.
जर आपल्याला या ब्रह्मांडातील 14 लोकच माहीत नसते, तर आत्म्याची यात्रा आपण कसे बरं करणार? कल्पना करण्यासाठी देखील ज्ञान तर हवे. जर अनंत ब्रह्मांडामध्ये, युगामध्ये विचार करायचा असेल, तर आधी त्याबद्दल ज्ञान हवे ना? उद्याच्या एपिसोडमध्ये आपण शास्त्राचा आधार घेऊन अनेक गोष्टी पडताळून बघूयात. शास्त्रांमध्ये असंख्य गोष्टी आहेत. ब्रह्माला झालेला अहंकार, ब्रह्माचे असंख्य प्रकार. हे चित्र बघता बघता आपले रिअलायझेशन वाढत जाईल. ज्ञानाच्या साहाय्याने आपण ब्रह्मांड, गॅलेक्सी याच्या पलीकडची जर्नी करू शकतो. परंतु यासाठी आपल्याला पॉवरची गरज आहे. जर आपल्याला एखादा अग्नी पार करायचा असेल, तर आपल्याकडे फायर सूट हवा ना? अगदी त्याचप्रमाणे हे ब्रह्मांड ओलांडायचे असेल, हे महाब्रह्मांड ओलांडायचे असेल, तर आपल्याकडे देखील एनर्जी हवी. नाहीतर त्यांच्या या एनर्जीच्या झोतामध्ये आपणच विरघळून जाऊ शकू. आपल्याकडे जर पॉवर नसेल तर काय होईल? आपण नष्ट होऊ. ती प्रचंड शक्ती आपण नाही सहन करू शकणार. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले, तर का नाही जाऊ शकत आपण मंगळ ग्रहावर? तिथे जायचे असेल तर आपल्याला अशी स्पेसशिप तयार करावी लागेल, की ज्यात आपण राहू शकू, जिथे ऑक्सिजन असेल. कारण त्या ग्रहावरची तत्त्वे वेगळी आहेत. तिथे सर्व्हाइव्ह करणे आपल्यासाठी अशक्य आहे. हे तर आपण अगदी एखाद्या छोट्याशा ब्रह्मांडामधील छोट्याशा ग्रहाबद्दल बोलत आहोत. तर मग विचार करा, की वरच्या आयामातील जग प्रत्येक ठिकाणी किती वेगवेगळे असू शकेल? तिथेही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी आपल्याला आपल्या पॉवरची गुणवत्ता सतत किती बदलावी लागेल? योगामध्ये आपण हेच रिअलायझेशन करत असतो. आपण जो योग करतो तो नक्की काय आहे? ध्यानाप्रमाणे तो केवळ तुमचे दुःख, स्ट्रेस, रोग, शोक, निवृत्ती यावर केला गेलेला उपाय नाही. योग हा पूर्णपणे आत्मा हा केंद्रबिंदू समजून आपण करतो. ज्यामध्ये आपण आपल्या आत्म्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो. जीवनमुक्तीवर लक्ष केंद्रित करतो. जे या चॅनलला जोडले गेले आहेत त्यांना मी क्लिअरली सांगू इच्छिते, की हा सोल सेंट्रिक योग शिकवला जातो. माझे नेहमी हेच लक्ष असते, की जो कोणी नवीन आत्मा इथे जोडला जाईल, त्याला अगदी सरळ आणि सोप्या गोष्टींमध्ये आणि अनुभूती सकट, उदाहरणासकट समजावून सांगितले पाहिजे. त्याला हे सर्व काल्पनिक वाटता कामा नये. कारण काल्पनिक काहीच नाहीये. फक्त शक्ती अभावी आपण ते बघू शकत नाही इतकेच. ज्ञानाच्या आधाराने जेव्हा तुमच्यामध्ये ती दिव्य दृष्टी येईल, तेव्हा तुम्हाला हे ज्ञान समजेल. परम शांती. ओरिजिनल व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे असे ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति। Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो।